गेल्या 12 वर्षांपासून अंथरुणाला खिळून असलेल्या गाझियाबाद येथील हरीश राणा या तरुणाला इच्छामरण देण्याची मागणी त्याच्या आईवडिलांनी केली आहे। दरम्यान हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं असून याबाबत काही निर्णय घेण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या तरुणाच्या कुटुंबियांशी चर्चा करणार आहेत। चंदीगड इथे शिक्षणासाठी गेलेला हरीश 2013 साली पेइंग गेस्ट हॉस्टेलच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडला होता। या दुर्घटनेने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तेव्हापासून तो अचेत अवस्थेत अंथरुणाला खिळून आहे। डॉक्टर संदीप जाधव याविषयी आपल्यासोबत आहेत। डॉक्टर संदीप, ॲक्टिव्ह युथेनेशिया किंवा इच्छामरण, ज्याला साध्या मराठीमध्ये म्हणायचं, हा फार अनेक वर्षांपासून भारतात चर्चेला जाणारा मुद्दा आहे। आता तर तरुण व्यक्तीच्या बाबतीतला मुद्दा आहे, अनेकदा वृद्धांबाबतीत हा मुद्दा समोर येतो। तुम्ही याकडे कसं पाहता? निश्चितच ॲज अ सायकॅट्रिस्ट हे जे काही इमोशनल प्रॉब्लेम्स येतात समोर, की जवळच्या व्यक्तीचं मरण आपल्या हाताने करायचं असं, तर ह्या बाबतीमध्ये कायदा नाही म्हणून बरेच लोक अजून अप्रोच होत नाहीयेत। परंतु आम्ही आमच्या याच्यामध्ये आता ही तर अचेतनावस्था आहे, अशीच अचेतनावस्था बऱ्याचदा वृद्धांच्या बाबतीत जेव्हा सिव्हिअर डिमेन्शिया अति सिव्हिअर असतो तेव्हा ते ममिफिकेशन टाईप झालेलं असतं, त्यांना काहीच कळत नाही आणि ती ममी जगते असं झालेलं असतं। तर तेव्हा कुटुंबियांना त्यांचा जो स्ट्रेस लेवल असते ती त्यांच्या स्वतःच्या मृत्यू जवळ आलेल्या घटनेमुळे जे काही होईल अशा लेवलचा स्ट्रेस असतो। तर त्याच्यामुळे हा कायदा अत्यंत काळजीपूर्वक करणं आणि चांगला समावेशक प्रॉपर काउन्सिलिंग आपण अपेक्षा बाळगूया डॉक्टर जाधव की या बाबतीत आता काही घडामोडी घडतील, कारण हा मुद्दा भारतासारख्या देशात अनेक वेळा लावून धरण्यात आलेला आहे। भारतात, महाराष्ट्रात तर याच्याबद्दल भरपूर लिहिलं सुद्धा गेलेलं आहे। अपेक्षा आहे सुप्रीम कोर्ट याचा सहानुभूतीने विचार करेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।